2024च्या लोकसभेच्या निवडणुकीचा जर आपण हे घेतला अहवाल घेतला त्यावेळेस मतदान केंद्रावर जी अव्यवस्था होती त्यावेळेस यादीचा जो घोळ होता त्यावेळेस नाव डिलीटेड जे नाव होते 1,94,000 नाव हे टाकल्या गेलेले होते 37,000 नाव याच्यावर डिलीटेडचा ठप्पा लागला होता। अनेक लोक म्हणजे 2 ते 3 लाखाच्या जवळपास लोक हे आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले आणि मतदान केंद्रावरची अव्यवस्था जर बघितली तर अनेक लोक परत गेले। म्हणून भारतीय जनता पार्टीने निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणजे जिल्हा अधिकारी यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे। जेवढेही मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये, त्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं, त्यानंतर तिथे जेवढेही वृद्ध आणि दिव्यांग लोक मतदान करायला येतील त्या सर्वांना त्यांची सोय व्हावी, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी। मतदान प्रक्रियेला काही मतदान अधिकारी तिथले मतदान अधिकारी उशीर करतात। एक मतदान करायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लावतात। अशा वेळेतच अनेक लोक अडीच तास रांगेमध्ये उभे राहतात मतदानासाठी आणि मग ते उभे राहून परत चालले जातात। तर ही अव्यवस्था मतदारांची होऊ नये आणि मतदान बरोबर सुरळीत व्हावं आणि मतदान हे 100% व्हावं, 100% मतदान व्हावं यासाठी आता हे काम जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांचं काम आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना पत्र दिलेलं आहे की वृद्ध ज्येष्ठ यांना मतदानासाठी यांची गैरसोय होऊ नये। त्याचप्रमाणे मागच्या वेळेस यादीचा घोळ झाला की मतदान केंद्रावरची यादी ही दुसरी होती आणि जे राजकीय पक्षांचे बूथ लागत होते त्या बूथवरची यादी वेगळी होती, नाव दुसरे होते। त्यामुळे कोणीही अनेक व्यक्ती हे मतदानापासून वंचित राहिले। मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, त्याचा अधिकार त्याला मिळालाच पाहिजे आणि शासनाचं हे काम आहे प्रशासनाचं की त्या मतदान केंद्रावर कुठल्याही मतदारांची गैरसोय होऊ नये। म्हणून भारतीय जनता पार्टी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे हे कळवलेलं आहे की मतदानाचा टक्का जर वाढवायचा असेल, मतदान 100% करायचं असेल तर त्यांनी ही मतदान केंद्रावर गैरसोय करू नये आणि मतदारांना सहयोग करावा आणि मतदान प्रक्रिया लवकर करावी। बस हीच माझी विनंती होती। आपल्या माध्यमातून ही विनंती जनतेपर्यंत पोहोचावी आणि भारतीय जनता पार्टी सर्व जनतेला आव्हान करते आहे। लोकशाहीचा उत्सव आहे, मतदान हा आपला अधिकार आहे। आपण आपली कळकळ मतदानाच्या माध्यमातूनच व्यक्त करू शकतो। म्हणून सकाळीच लवकर 10 वाजेपर्यंत किंवा लवकरात लवकर सर्व नागपूरच्या नागरिकांनी मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टी ज्यांनी सर्वात चांगला विकास केलेला आहे त्यात भारतीय जनता पक्षाला मतदान करावं हीच माझी विनंती आहे। पुढची प्रेस आपले माननीय प्रदेशाचे उपाध्यक्ष प्राध्यापक संजय भेंडेजी घेतील।